गणपती आधी कोकणवासियांवर टोल धाड पडली आहे। सिंधुदुर्गातल्या टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली केली जाणार आहे। ओरसगाव टोल नाक्यावर उद्यापासून टोल वसुली होणार आहे। सिंधुदुर्गातल्या स्थानिकांवर टोलचा भुर्दंड पडणार आहे। गौरी गणपतीच्या सणाआधी कोकणवासियांना आता टोल द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते। जानवली ते पत्रादेवीपर्यंतच्या अवघ्या 60 किलोमीटर अंतरासाठी कार आणि जीपकडून 125 रुपये तर मिनी बसकडून 425 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे। महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचा बोजवारा उडालेला आहे। अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि असं असताना हा टोलचा भुर्दंड माथी मारला जात असल्यामुळे भाजप सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग त्याचबरोबर प्राधिकरणाविरोधात आता वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। उमेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। उमेश, सातत्यानं खड्डे पडलेले आहेत, कामं पूर्ण झालेली नाहीयेत, मात्र तरी सुद्धा कोकणवासियांकडून टोल वसूल केला जाणार आहे। काय नेमके त्यांच्या भावना आहेत? गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या पूर्वीच कोकणवासियांवरती टोल धाड पडण्याची शक्यता आहे। खरं तर ओसरगाव येथील टोल जो आहे तो आजपासून सुरू होणार होता। त्याबाबतच्या निविदा ज्या आहेत, जाहिराती ज्या आहेत, बातम्या ज्या आहेत त्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या। मात्र आपण जर पाहिलं असेल तर काही तांत्रिक बिघाडामुळे या ठिकाणी ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो आज सुरू होऊ शकला नाहीये। मात्र उद्याच्या दिवसामध्ये तो सुरू होण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। आपण जर पाहिलं असेल तर अगदी सुरुवातीपासूनच मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्ये ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो उभारण्यात आला आणि त्यानंतर हा टोल नाका आजपर्यंत वादाच्या भोवऱ्यामध्येच आहे। अगदी या टोल नाक्यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या गाड्या आहेत त्यांना टोल माफी मिळाल्यासाठी अनेक आंदोलनं झाली। अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली। त्यासोबतच जी टोल कृती समिती होती, प्रवासी समित्या होत्या, त्यांनी देखील त्या ठिकाणी आंदोलनं केली। मात्र नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला हा ओसरगाव येथील टोल नाका जो आहे तो अद्यापपर्यंत सुरू झाला नव्हता। मात्र आज 17 ऑगस्ट रोजी हा टोल नाका जो आहे तो सुरू होणार होता। आजपासून या ठिकाणी अगदी त्यामुळे आता कशा पद्धतीने याला विरोध होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।